नमस्कार. अल्फोन्सो अल्दीबुकर्क समुद्रावर सत्ता मिळवणारा माणूस. इतिहासात काही माणसं तलवारीपेक्षा दूरदृष्टीने युद्ध जिंकतात, ज्यांनी जमिनीवर नव्हे तर समुद्रावर सत्ता प्रस्थापित केली होती. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा ऐकणार आहोत. अल्फोन्सो दी अल्बुकर्क. याचा जन्म 1453 पोर्तुगल मध्ये झाला. राजघराण्याशी संबंधित शिस्तप्रिय आणि महत्वाकांक्षी तरुण अल्बुकर्क तो लवकरच ओळखतो की भविष्यातील साम्राज्य जमिनीवर नाही तर समुद्रा मार्गावर उभी राहतील. आणि मग याच विचाराने तो पोर्तुगीज नौदलात दाखल होतो. तो अल्बुकर्क भारतात 1503 मध्ये अल्बुकर्क भारतात येतो. तेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये फक्त व्यापारी म्हणून नाही तर एक सत्ताधीश म्हणून ओळखायला सुरुवात झाली होती. व्यापारी तर होतेच, पण अल्बुकर्कचं ध्येय वेगळं होतं. व्यापाराबरोबरच मक्तेदारी निर्माण करणं. मुस्लिम व्यापाऱ्यांची किंवा अरब खास करून होते, त्यांची व्यापारावरील मक्तेदारी संपुष्टात आणणं. जो समुद्रावर राज्य करेल तो जगावर राज्य करेल हे त्यानं थोडंसं अगोदर जाणलं होतं. कारण पुढे जाऊन जर बघितलं तर इतर सत्ताधीश आहेत की युरोपियन पॉवर्स आहेत त्यानंतर आल्या. गोवा 1510 मध्ये त्यांनी गोवा जिंकलं. बिजापूरच्या आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतलं होतं. हा विजय फक्त लष्करी नव्हता, रणनीतिक होता. गोवा तसं बघायला गेलं तर एक नैसर्गिक बंदर, मजबूत नौदल, भारतातील मजबूत सत्तेची राजधानी निर्माण केलं. पुढील जवळपास 450 वर्ष गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला आणि ह्याची जी पायाभरणी होती ती अल्बुकर्कची सर्वात मोठी देणगी होती. अल्बुकर्क सर्वात मोठा रणनीतिकार म्हणू शकतो. 3 सामुद्रधुनींच्यावर त्याचं नियंत्रण होतं. होर्मुज जी पर्शियन आखात, एडन लाल समुद्र जो रेड समुद्र म्हणून ओळखला जातो त्याच्यावरचं असलेलं नियंत्रण, आणि मलक्का पूर्व आशिया मीन्स असे तिन्ही सामुद्रधुनीवर त्याचं नियंत्रण त्यानं प्रस्थापित केलं. कार्टर सारखी सिस्टम सुरुवात केली. पूर्णपणे पोर्तुगीजांच्या ताब्यात हिंदी महासागरातील पूर्ण व्यापार त्यानं हिंदी महासागरातील जो व्यापार आहे तो पूर्णपणे पोर्तुगीजांच्या ताब्यात आणला. सो प्रशासक म्हणून तो खूप महान होताच, पण त्याच्यापेक्षा जास्त तो सेनापती म्हणून सुद्धा महान होता. त्याने पोर्तुगीजांना भारतीय स्त्रियांशी विवाह करण्यास प्रोत्साहित केलं. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. मोठ्या प्रमाणात किल्ल्यांची संरचना केलेली दिसते. सो यामुळे दीर्घ काळ पोर्तुगीज सत्ता भारत आणि आसपासच्या देशांच्यावर राज्य करू शकली. त्याचा मृत्यू, खास करून मृत्यू जेव्हा झाला तेव्हा बऱ्यापैकी सत्ता स्थिरावली होती. आणि तो जेव्हा युरोपला जातो तेव्हा त्याला कामावरून काढलं जातं. ही बातमी त्याला 1515 ला समजते आणि राजकारणामुळे त्याचं ती सत्ताधीश किंवा एक व्हाईसरॉय पद जे आहे तो गमवतो. आणि मग हे ऐकूनच खरं तर 1515 मध्ये त्याचा मृत्यू होतो. आणि खास म्हणजे खूप धक्कादायक होतं. राजकारणाचा तो शेवटी बळी ठरतो. आणि मग त्याची 3 सी पॉलिसीज आहे की 3 समुद्रावर असलेलं वर्चस्व ती त्यानं मिळवलेलं होतं. आणि एक साम्राज्य निर्माता म्हणू शकतो पोर्तुगीजांचा, खरा साम्राज्य निर्माता. इतिहासात काही लोक युद्ध जिंकतात, पण काही लोक इतिहासाची दिशा बदलतात. अल्फोन्सो दो अल्बुकर्क हा असाच एक व्यक्तिमत्व होतं ज्यानं पोर्तुगीजांचा इतिहास आणि भविष्य बदललं. त्याचबरोबर येणाऱ्या ब्रिटिश किंवा इतर युरोपियन लोकांना एक मार्ग दाखवला होता की सत्ता कशी निर्माण करायची असते आणि कशी वाढवायची असते. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण त्याने घालून दिलं की किल्ल्याची निर्मिती, व्यापारावर नियंत्रण, तसेच समुद्रावर नियंत्रण. तर अत्यंत सुंदर असं एक उदाहरण त्याने घालून दिलं. आणि इतर खास करून पुढे जाऊन जगावर राज्य केलं इतर युरोपियनांनी, तर त्याचं एक पायाभरणी निर्माण करण्याचं काम अल्बुकर्कचं होतं. आणि अल्बुकर्क हाच खरा तर पोर्तुगीज किंवा इतर युरोपियन सत्तांचा एक महत्वाचा व्यक्ती ठरतो. धन्यवाद. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे जरूर कळवा. आणि तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जर तुम्हाला आवडत असतील, आणि मला सजेस्ट करा.